ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। इंडिया आघाडीची बैठक आता पुढच्या महिन्यामध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे। पुढील रणनीतीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या या माहितीनुसार इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पुढील महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये आघाडीच्या पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा होणार आहे। विशेषतः महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक संसदेमध्ये पारित न झाल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेत पुढील राजकीय पावले ठरवली जाणार आहेत। थेट जाऊयात आपले दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, ही मोठी बातमी समोर येते, इंडिया आघाडीची बैठक होणार आहे, काय घडामोडी घडतात त्या पार्श्वभूमीवर? बरोबर आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे की पुढील महिन्यामध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। यामध्ये पुढील रणनीतीवरती चर्चा होणार आहे। काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक ही पुढील महिन्यात होणार असून त्याची शक्यता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे। यासोबतच महिला आरक्षण परिसीमन विधेयक संसदेत पारित झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्याची माहिती देखील पुढे आली आहे। सोबतच इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीचं भवितव्य कसं आहे या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण की या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार हे देखील उपस्थित राहतील। महाराष्ट्रातील हे दोन प्रमुख जे पक्ष आहेत, खास करून जर बघितलं आपण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि सोबतच जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे देखील नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीच्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होईल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत पुढे आले आहे। प्रियंका, प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ही मोठी बातमी आता समोर येते, इंडिया आघाडीची बैठक पुढच्या महिन्यामध्ये असणार आहे अशी मोठी बातमी आपल्याकडे आहे। पुढील रणनीतीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि कशा पद्धतीने पुढची रणनीती असेल या सगळ्या गोष्टींची चर्चा इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये होईल। काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक ही पुढच्या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। तर या बैठकीमध्ये आघाडीच्या पुढील रणनीतीवर सविस्तर अशी चर्चा होईल आणि विशेषतः महिला आरक्षण विधेयक त्याचबरोबर परिसीमन विधेयक संसदेमध्ये पारित न झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेता येणार आहे। तर आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपण आता पाहणार आहोत। काँग्रेसने घातलेल्या अटीवर मुंबईमध्ये एक बैठक पार पडणार आहे। मोठी बातमी समोर येते, काँग्रेसच्या सगळ्या अटींवर मुंबईमध्ये आता ही बैठक पार पडणार आहे। काँग्रेसचे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। काँग्रेसने आतापर्यंत 3 वेळा माघार घेतली आहे, त्यानंतर ही महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। तर या बैठकीमध्ये दिल्लीतले वरिष्ठ नेतृत्व देखील उपस्थित असणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये आता काय चर्चा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये देखील काय चर्चा या बैठकीमध्ये होतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहिलं की काँग्रेसने आतापर्यंत 3 वेळा माघार घेतली। एकदा राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठवण्यात येणार होता तेव्हा देखील काँग्रेसने आपला उमेदवार दिला नाही। त्यानंतर बारामतीमध्ये देखील पोटनिवडणूक होती तेव्हा देखील काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यासाठी आपला उमेदवार दिला नाही आणि आता देखील तीच परिस्थिती काँग्रेसवर आहे। अंबादास दानवे यांच्यासाठी काँग्रेसने विधान परिषदेवर आपला उमेदवार दिला नाहीये। त्यामुळे 3 वेळा काँग्रेसने माघार घेतलेली आहे। 3 वेळा काँग्रेसवर ही नामुष्की ओढवली आहे। आधी उमेदवार देणार असं जाहीर केल्यानंतर उमेदवार न देता काँग्रेसला माघार घ्यावी लागली। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण काँग्रेसने महाविकास आघाडीवर काही अटी या मुंबईच्या बैठकीमध्ये घातलेल्या आहेत। त्यानंतर काँग्रेसचे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये आता त्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे। अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठीची उमेदवारी देण्यात आली तेव्हा काँग्रेसकडून काही अटी घालण्यात आलेल्या आहेत। त्या अटी संदर्भामध्ये ही महत्त्वाची बैठक असणार आहे। तर आणखी एक मोठी बातमी आत्ताच्या घडीची समोर येते आहे। ही मोठी बातमी नेमकी काय आहे तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे। आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची वेळ आता संपलेली आहे। 9 जागांसाठी केवळ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे सर्व उमेदवारांच्या नावांची औपचारिक घोषणा होणं फक्त बाकी राहिलंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा झाल्यानंतर काँग्रेसने उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं, तर महायुती अधिकचा उमेदवार देणार नसल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे।
अशातच अर्ज भरण्याच्या या शेवटच्या क्षणापर्यंत हे 9 उमेदवार सोडले तर कुठलाही अर्ज आलेला नाही। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय। तर हे 9 उमेदवार कोण आहेत ते आपण पाहूयात। सुनील कर्जतकर हे भाजपचे उमेदवार आहेत, तर माधवी नाईक ह्या देखील भाजपच्या उमेदवार आहेत। प्रमोद जठार हे तिसरे भाजपचे उमेदवार आहेत। तर भाजपकडून जी यादी आली होती त्यातले हे नाव आहेत। संजय भेंडे हे भाजपचे उमेदवार आहेत। विवेक कोल्हे देखील भाजपचे उमेदवार आहेत। शिवसेना उबाठाकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी पाठवण्यात येत आहे। तर बच्चू कडू यांना देखील शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। नीलम गोऱ्हे या देखील शिवसेनेच्या उमेदवार आहेत। तर जिशान सिद्दीकी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होते आहे, बिनविरोध होते आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे। पक्षांना धन्यवाद दिले पाहिजे, सर्व पक्षांना। आम्ही देखील शिवसेना भाजप महायुतीने राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार आम्ही दिला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात होते।